नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा वार आहे शनिवार. हा व्हिडिओ तुम्हाला शनिवार आणि रविवार असा 2 दिवसाचा मिळून येत आहे. शनिवारी माझा पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे झाला आणि तोपर्यंत म्हणजे हॉलमध्ये बघू शकता एवढा पसारा पडलेला होता. तर पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा कंटिन्यू मी 3 ते 4 तास असं उभा राहून मी स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर इकडे हॉलमध्ये आल्यानंतर एवढा पसारा मला समोर दिसला, काय विचारूच नका. त्यात आदल्या दिवशी शुक्रवारी आम्ही बाहेर गेलो होतो म्हणजे देवाला वगैरे. तो पसारा, ते गुलालाचे कपडे, बॅग, परत उडदाचे पापड, परत हे हांतरून आणि मी माझ्या पोळ्या झाल्या आणि म्हणजे नाही का किचन ओटा आवरायला घेतला की इकडचे सगळे एक एक कुटायला लागलेले होते. म्हणजे एवढा उशीरपर्यंत ते आज सकाळी सगळेजण झोपलेले होते. सात्विक दादा सोडून समीक्षा आणि समीक्षे पप्पा खूप वेळ आज झोपलेले, 9-9:30पर्यंत. आणि एवढा वेळ कोण झोपतं का ताईंनो? मीही माझ्या म्हणजे नाही का कामात दंग होते, पोळ्या वगैरे करणार. अर्धा किलो डाळीचा स्वयंपाक मी केलेला होता. एवढा सगळा स्वयंपाक करेपर्यंत हे निवांत हॉलमध्ये झोपलेले, कारण की हे पण कंटाळलेले होते सगळं देवदर्शन वगैरे नाही का प्रवासाने वगैरे. आणि म्हटलं झोपू दे जरा वेळ, पण एवढा उशीर झाला आणि एवढा पसारा घरामध्ये पडलेला दिसला की माझं इतकं म्हणजे नाही का डोकं हालतं म्हणतात ना, किंवा इतकी चिडचिड होते, मनस्ताप होतं किंवा रडायला येतं. मला तर खरंच अक्षरशः एवढा पसारा बघून रडायलाच आलं होतं, पण करणार काय. सगळा पटापटा तोंड गप्प बंद ठेवलं आणि पटपट असा हा पसारा आवरून घेतला. कुणाशी 1 नाही 2 नाही, पटकन आवरून घेतला. समीक्षाला लगेच समजलं मम्मी जरा चिडलेली आहे, राग आलेला आहे मम्मीला. पटपट ती पण हांतरून बघा घेऊन हॉलमध्ये ते स्टोरूममध्ये ठेवायला चाललेली आहे. तिची पण आंघोळ झाली आणि जेवण वगैरे झालं, शाळेचे कपडे घालून ती निघालेली आहे स्कूलमध्ये. जरासा टायमिंग होता आणि तेवढा ती आवरून घेते. म्हणजे ती काय करते, आंघोळ झाली ना स्कूलचेच कपडे ती घालून बसते. उशिराच उठलेली आज 9:30 वाजता आणि तिला 10:30 तर स्कूलला जायचे. मग तिने उठल्या की आंघोळ करून पहिले स्कूलचेच कपडे घालून घेतलेले आहेत. तर उठल्या तिने पहिला उपवास सोडला आणि त्यानंतर आंघोळ केलेली आहे. आणि आता बघा पुस्तक घेऊन बसलेले आहे अभ्यास करायला, कारण की आता मम्मी रागवायला नको, मम्मीचा काय ओरडा खायला नको, म्हणून आपलं गपचूप पाठीमागे पुस्तक घेऊन बसलेले आहे बघा. तर आदल्या दिवशीचे कपडे आपल्या नाही का पारुशे कपडे, धुतलेले कपडे सगळं त्याच्यामध्ये. त्यात मग सोप्यावर पण असं खूप सारा पसारा, पापड वगैरे, कालचं प्रसाद वगैरे नाही का, मुरमुरे वगैरे आणलेले, सगळं प्रसादाचं सांडलेलं, मुलं जेवण वगैरे केलेलं, अभ्यास केलेला, माती वगैरे सगळी सोप्यामध्ये सगळी घाण होऊन बसलेली. मी फक्त दिवसभरच घरात नव्हते आणि संध्याकाळी सुद्धा आल्यानंतर बघा मी शाबू वडे वगैरे बनवलेले आणि त्यानंतर मी सुद्धा कंटाळून दमून गेले. जसं पडलं होतं तसंच टाकलं आणि झोपून गेले. आणि सकाळ उठून लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि आता हॉल आवरायला घेतलेला आहे बघा ताईंनो. इतका कचरा निघाला हॉलमधून, एवढा कचरा माझ्या हॉलमध्ये कधीच निघत नाही. आज इतका कचरा बघून आणि इतका पसारा बघून म्हणजे खरंच मनस्तापच झालेला होता. पण असं गपचूप आपलं नाही का तोंड बंद ठेवून सगळं आवरून घेतलं. असं जर तोंड बंद ठेवून जर आवरून घेतलं तरच ते काम आवरतं, नाहीतर मग उगाच कुणाची बडबड नाही का, ह्याला राग कर त्याला राग कर, आणि राग निघतो तरी कुणावर, मिस्टरांवरच राग निघतो, दुसरं कुणावरही राग निघत नाही. मुलांना एखादा फार तर फटका बसतो, बाकी काही नाही. मी मारते ताईंनो, माझी दोन्ही मुलं मोठी आहेत पण 1-2 फटके खातात. असं नाही की मी त्यांना मारत नाही, मार बसतो, पण शक्यतो कमी मारते, कारण की आता मोठी झालेली आहे त्यामुळे नाही, ते मलाच बरोबर वाटत नाही मारायला, त्यामुळे मी मारत नाही. पण माझा राग बघून त्यांना समजतं आता मम्मीला राग आलेला आहे, काही खरं नाही, गुपचूप अभ्यास करत बसतात. मग भूक जरी लागलेली असली ना तरी म्हणणार नाही मग मला भूक लागली. तर असं बघा ताईंनो. तर असं आता इकडे बघा सगळे सोपे मी काय केलेलं आहे, सगळे झटकून घेतले. हे बेडशीट खरं तर धुवायला आलेलं आहे, पण मला इतर दुसरी कामं जी आहेत ना, आणि ऑलरेडी कपडे गुलालाचे ते सगळं पडलेलं आहे बाथरूममध्ये, म्हटलं हे नंतरच धुता येईल, म्हणून आता फक्त वरच्यावर हांतरून टाकून देते आणि मग 2 दिवसानंतर मी हे धुवून काढेन. सोप्याचे कवर, हे बेडशीट, तर तुम्ही धूळ बघू शकता, खूप सारा धूळ त्याच्यातून निघत होता. पण असं आता मी टाकलेलं आहे झटकून तसंच, आणि गादी खराब होत नाही आहे यामुळे बेडशीट वगैरे टाकल्यामुळं. आणि हे बेडशीट पण मी नवीनच टाकलेलं होतं, त्याच्यावर अजून एकदाही त्याला धुतलेलं नाही आहे, पण बघू आता धुणार आहे, काढते धुवायला. वरचेवर आता एवढे रोजचे कपडे जे आहेत गुलालाचे म्हणजे का देवाला गेलेले, बाहेर गेलेले कपडे, हे सगळे धुवून झाले तर मग याला नंबर देईन. खूप कामं घरातली आलेली आहेत. ह्या उन्हाळी कामामुळे काय झालेलं आहे माहिती आहे का, घरातली कामं म्हणजे सगळीच कामं आलेली आहेत. फ्रीज आवरायला आलेलं आहे, इकडे सोफ्यांचे कवर धुवायला आलेले आहेत, पडदे धुवायला आलेले आहेत, एक्स्ट्राचे कपडे पडलेले आहेत, परत भांडे, हे सगळं रॅक वगैरे सगळं धुरळा सगळं बसलेलं आहे. खूप सारं काम आलेलं आहे, फरशा वगैरे पुसायच्या आहेत.
पण आता वरचेवर करणार आहे. उन्हाळी काम पण जवळपास होत आलेलं आहे. ते करत करत आता हे पण वरची कामं करून घेणार आहे. व्यवस्थित असं तर बघा बेडशीट अंथरून दिलं. समीक्षा थोडीफार मदत करते. मम्मी रागवली की थोडंसं तिचं काय असतं माहिती आहे का, थोडीशी लुडबुड. मम्मीचा राग कसा शांत करायचा हे तिला पक्का माहिती आहे. एकदा दोनदा मम्मी म्हणाल, मम्मा म्हणाल किंवा काहीतरी गोड बोलल, हा विषय काढल, तो विषय काढल, अशी करते मला. पण मलाही समजतं की लेकराला आपल्या समजतं एवढा आपला राग कसा घालवायचा. तर मग नाही का थोडासा लगेच हसू येतं चेहऱ्यावर. असं आपलं लेकरू आहे बघा किती म्हणजे नाही का राग घालवायसाठी ते कसं करतंय. मग असं होतं बघा ताईनं. मग तो राग कुठं निघून जातो, पळून जातो आणि थोडंफार बऱ्यापैकी कामही आवरत आलेलं असतं. मग बरं वाटतं. थोडं काम आवरलं की फ्रेश होतं. घर लगेच छान दिसायला लागलं. उडदाचे पापड बघा, जे की मी गुरुवारी लाटले होते दिवसभर आणि शुक्रवारी तर बाहेर गेलो होतो आणि शनिवारी बघा सकाळपर्यंत असेच पडलेले होते. ओल्याचे पापड होते तसेच गट्टा करून मी ठेवलेला होता. गुरुवारी पापड लाटलेले, शुक्रवारी बाहेर गेले होते, त्यामुळे मग आज शनिवारी हे पापड असे थोड्या वेळ माझ्या नजरेसमोर सोप्यावर असे वाळत टाकलेत. सोप्यावरती पण मी साडी अंथरली आहे, त्याच्यावर वाळत टाकते. कारण की याला काय होतं, थोडंसं आपण आता इकडे तिकडे गेलं की ते वाकडे होतात. त्याच्यामुळे मी माझ्यासमोर असे मी सुकायला टाकते. म्हणजे मी इकडे तिकडे काम करताना किंवा मुलंसुद्धा असतात, हे असतात, थोडासा पापड वाकडा झाला की लगेच पलटे करून टाकतात किंवा मग लगेच गट्टा करून ठेवून द्यायचा. म्हणजे काय होतं, पटकन पापड असा वाकडा होत नाही, सगळे एकसारखे पापड राहतात. तुम्ही बघा आता शेवट मी तुम्हाला दाखवले सगळे माझे पापड दाखवणार आहे. 2.5 किलोचे पापड जवळपास 250 ते 250 अशा हिशोबाने पापड झालेले आहेत ताईंनो. जवळपास मला वाटतं 280 असे पापड झालेले आहेत माझे. कारण की काही लहान काही मोठे असे झालेले, सगळे एकसारखे झालेले नव्हते. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे बरेच पापड झालेले होते. तर आता हे पापड जे आहेत रुमालातले ते बऱ्यापैकी वाळलेले आहे. सोप्यावर टाकलेले आहेत ते खूपच ओले आहेत आणि हे घमेल्यातले पूर्ण असे सुकलेले आहेत. आता हे पापड असे सगळे आता सोप्यावर ठेवलेले आहेत. माझं बाकीचं काम होईपर्यंत याला चांगली हवा लागते. तर इकडे बघा आता झाडू वगैरे आता मारून घेते. पापडाचा राडा जो होता तो आता काढून ठेवलेला आहे. आता इतके सारे पापड हे दिसतात एवढे तुम्हाला लांबून दिसत असतील कमी, पण खूप सारे पापड आहेत. आता तुम्हाला दाखवते शेवटी किती डब्बा गच्च भरलेला आहे. आणि ते वाळल्यानंतर तर काय होतं माहिती आहे का, खूप सारे असे फुगून येतात. त्याला खूप मोठा असा डब्बा लागतो आणि मी त्यासाठी तो एक डब्बा केलेला आहे उडदाच्या पापडाचा. वर्षभर तो म्हणजे राहतात त्याच्यामध्ये व्यवस्थित पापड. तर चला, कचरा तर बघितला तर ना अगदी माती, कचरा, सिस पेन्सिलची टोकं, तुम्हाला सांगते कागद, काय खूप सारा कचरा आज फरशीवरून निघालेला होता. आणि टायमिंग बघितलं का 10 वाजत आलेले आहेत. पारूचा काढा जर उशीर झाला तर खरंच म्हणजे मलाच चिडचिड होते, माझी स्वतःची चिडचिड होते. तर आता पारूचं बघा काढते सकाळीचं 10 वाजता आणि कचरा बघू शकता, खूप कचरा आज निघालेला आहे घरात. तुम्हाला कॅमेरामध्ये जरी एवढा दिसत असला ना तरी प्रत्यक्षात का कचरा निघालेला होता घरात. तर असं कुणाला सांगायचं ताई, तुम्ही एक माझ्या मनातलं म्हणजे नाही का शेअर कुठंतरी करायला येतं म्हणून ते मी शेअर करत असते. तर चला, इकडे मिरच्यासुद्धा मग मी त्याची देठं वगैरे काढून घेतली आणि टोपली भरून ठेवली. स्वयंपाक करताना मग त्याचा खूपच कचरा होतो, अशी देठं काढून ठेवली की बरी पडतात. तर आता बघा इकडे, तर हा आहे रविवारचा दिवस. रविवारी सकाळी चांगलं असं कोवळं ऊन पार्किंगमध्ये आलेलं होतं आणि सगळे पापड आता घेतलेले आहेत आणि सगळे पापड हे कोवळ्या उन्हाला मी दारामध्ये नाही का असं वाळत ठेवते. आता सकाळचं जवळपास हे 8:30-9चं टायमिंग होतं आणि 8:30-9ला दारामध्ये चांगलं ऊन आलेलं होतं. म्हणजे माझ्या घरातलं बाकीची कामं होईपर्यंत हे चांगले सुकतात. जोपर्यंत पार्किंगमध्ये ऊन आहे तोपर्यंत मग हे पापड म्हणजे वाळवून घेते. हे पार्किंगमधलं ऊन 11-12 वाजेपर्यंत राहतं, म्हणजे 11:30 तरी राहतच हे ऊन. तर आता इथे हे पापड मी एक करून वाळत टाकते. तुम्ही बघू शकता पापड एकही वाकडा झालेला नाही. त्याला मी इतकं लक्ष देऊन पापड करते ना, खूप लक्ष देऊन करते. आणि उडदाचे पापड जर चांगले झाले तर मग उन्हाळी काम चांगलं झाल्यासारखं वाटतं मला. तर कारण की उडदाचे पापड वाकडा तिकडा किंवा असे लालसर झाले किंवा उन्हाळी कामातलं मन जो असतं किंवा मूड जो असतो तो सगळा निघून जातो. त्यामुळे हे पापड जर चांगले झाले तर भारी वाटतं. आपण कुठंतरी इतकं कष्ट, इतकं मेहनत करतो, त्याचं फळ मिळाल्यासारखं होतं. हे उन्हाळी काम करणं इतकं वाटतं तितकं सोपं नसतं ताईंनो. कारण की ह्याला 3 ते 4 दिवस ह्याला मेहनत लागते. जवळपास त्याच्याहीपेक्षा जास्तच मेहनत असते एका पदार्थाच्या मागची. कारण त्याला 3 ते 4 दिवस ऊनच द्यावं लागतं. पदार्थ बनवायला, तयार करायला, ऊन द्यायला, डब्यात भरायला, म्हणजे डब्यात जाईपर्यंत त्याला खूप दिवस 5 ते 6 दिवस जातात. तर आता इथे मी डब्यात बघा पापड भरत आहे 12 वाजता दुपारी. तर चांगले पापड वाळलेले आहेत, तुम्ही बघू शकता, एकही तुटलेला फुटलेला नाही. तळून तर दाखवलेलेच आहेत. पण आता काय होतं माहिती आहे का,
हे उन्हात वाळवलेले पापड आहेत ना ते असे फुगतात, म्हणजे डब्यात भरायला गेले ना ते खूप सारे पापड दिसतात, पण 1 तासाभराने किंवा 2 तासाने संध्याकाळपर्यंत डबा तो खाली जातो का काय माहिती. असं एकमेकाला चोपून बसतात ते पापड, म्हणजे त्यातलं जे काही त्याचा कडकपणा जो आहे ना तो डब्यात भरल्यानंतर त्याला मऊपणा येतो आणि एकमेकाला चिटकुनाचे पापड मग बसतात. पण अशा वेळेस जे पापड भरायचे म्हटलं ना त्याला खूप सारा असा फुगारपणा येतो, फुगलेले असतात पापड. तर आता फक्त जपून हाताळायचे असतात त्याला. आता एकदम कडक म्हणजे वाळलेले आहेत ना तर ते हात लावताना कडा कोपरा त्याच्या म्हणजे नाही का तुकडे जाऊ शकतात किंवा चिरा पडू शकतात. त्यामुळे पापड भरताना एकदम 2-2 1-1 पापड असं उचलून भरायचा, म्हणजे तो तुटत नाही आहे. तर डबा पूर्ण असा भरलेला आहे. हा डबा ना 2 पायलीचं पीठ बसेल इतपत हा मोठा आहे. तर ह्या डब्यातनं 2.5 किलोचे पापड बरोबर बसतात. तर आता पापड लाटल्यानंतर दिवसभर म्हणजे पापड लाटायचे आणि किचनमध्ये आल्यानंतर बघा अशा पद्धतीने हा पसारा असतो. टेबल मी किचनमध्ये लावते. ज्यावेळेस मी उडदाचे पापड बनवत होते ना तर त्या दिवशी 2-3 दिवस मी किचनमध्येच हा टेबल लावलेला होता, म्हणजे उडदाचे पापड मला आरामशीर हॉलमध्ये टाकता येत होते. तर पापड वगैरे दिवसभर लाटले आणि संध्याकाळी 5 वाजता किचनमध्ये आलं की हा इतका पसारा असतो. सिंक भरलेलं असतं भांड्यानं, जेवणाचे दुपारचे भांडे, मुलांचे टिफिन आलेले असतात, स्कूलमधून आलेले असतात आणि पापड लाटलेले भांडे. एखाद्या वेळेस 2 वाजता ह्यांच्या टिफिनसाठी केलेली भाजी जी असते ती तशीच कढईमध्ये पडलेली असते, ती भाजी म्हणजे ती रिकामी करणे सगळं बघा असं होऊन जातं. 2 वाजता ह्यांचा टिफिन जातो ना मग त्यावेळेससुद्धा मला कधी कधी डबल भाजी बनवावी लागते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग सकाळी बनवलेली भाजी जी असते ती मग त्यांना टिफिनला मला देता येत नाही आहे. त्यामुळे मग ताजी अशी फ्रेश भाजी मी 2 वाजता त्यांना बनवून टिफिनसाठी देते, कारण की तो टिफिन ते खातात संध्याकाळी 9 वाजता. मग एवढा उशीरपर्यंत ती भाजी कशी होऊन जाईल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या खराब होतात. तर असो आता इकडे बघा सगळे भांडे मी रिकामे म्हणजे केले आणि भांडे घासायला घेतलेले आहेत. हे टायमिंग होतं 5-5:30चं आणि इतका त्या भांड्याचा ढीग पडलेला होता तो आता मी घासून घेते. खरंच ताईनं उन्हाळी काम करायचं म्हटलं ना दिवसभरही आराम नसतो आणि रात्री कितीही नाही म्हटलं तरी 11-11:30 तरी होतात झोपायला, कारण की इतके सारे भांडे घासायचे, परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, परत किचन ओटा संध्याकाळचं सगळं असं आवरून ठेवायचं, परत सकाळचं जे काय आपल्या स्वयंपाक आहे त्या भाजीचं तयारी बघायचं, कारण की सकाळी 8ला तर नाश्ता टिफिन हवा असतो, त्याची तयारी करायची आणि मग हे सगळं धावपळ म्हणजे होते. आणि त्यात आपलं आवडतं काम जे आहे ते त्या यूट्यूबलाही वेळ द्यायचा, असं मग त्यामुळे ना खूप धावपळ खूप दगदग होते. पण असं होता उन्हाळी काम करायला मला आवडतं. उन्हाळी कामातले पदार्थ जे आहेत डबे भरून ठेवायला ते मला खूप आवडतं आणि त्यात मला खूप आनंद वाटतो. मग 8 दिवस थोडं भलं काम जास्त पडला तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण की वर्षभरासाठी लागणारे वाळवणीचे पदार्थ जे आहेत ते डबे भरून म्हणजे भरलेले असतात, त्यामुळे बरं पडतं. वर्षभर कुणाला मागायचं नाही का, विकत आणून किती आपण खाणार. आणि आपलं वर्षभर घरातले डबे भरलेले असले की खाता येतात, सणावाराला तळता येतं, इतर वेळेसही मुलांना काय खावंसं वाटलं तर ते पटकन असं तळून देता येतं. प्रत्येक वेळेसच मग कुरकुरे मुरमुरे बाहेरचं आणून मुलांना खायला देण्यापेक्षा डबे भरून घरात पदार्थ असले की ते आज हा पदार्थ तळला, उद्या तो पदार्थ तळला. आणि पावसाळ्यात तर बघा असे तळणीचे पदार्थ खूप खावेसे वाटतात, त्यामुळे असे पदार्थ करून ठेवले की बरं वाटतं. तर असं ताईंनो सगळ्या किचन ओटा सगळं असं आवरून घेतलं, दूध गरम करायला ठेवलेलं, ते पण चहा वगैरे झाला, सगळं झालं. किचन ओटा म्हणजे नाही का दिवा लागण्याच्या वेळेपर्यंत सगळं आवरलं. सात्विक दादासुद्धा खेळायला गेलेला, तोसुद्धा आलेला आहे आणि आता मी दिवे लावून घेते. दिवे लावायचं म्हटलं की तुळशी पुढं दिवा लावला, परत घरातला दिवा लावला, धूप पहिलं लावून घेते मी सगळ्यात आधी, कारण की मच्छर यायची सुरुवात होते. धूप लावलं ना मच्छर जरा कमी प्रमाणात येतात. दिवे लावले, धूप लावून घेतलं पहिलं आणि त्यानंतर शेवटी अगरबत्ती लावलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी दिवे लावते आता उन्हाळ्यामध्ये. म्हणजे काय होतं, दिवा लावायला एक फेरी करायची, नंतर धूप लावायला एक फेरी करायची आणि नंतर अगरबत्ती लावायला एक फेरी करायची, असं 3 फेऱ्या मी करते. तर चला एक लोकेशन मी शेअर करते तुमच्याशी. तर हे लोकेशन आहे बघा, कात्रजला जाताना नर्रे गाव लागतं. त्या नर्रे गावात ना स्वामीनारायणाचं मंदिर आहे. ज्या दिवशी आम्ही वीरला गेलतो माझ्या कुलदैवताला त्या दिवशीचा व्लॉग आहे बघा ताईनं, हा व्हिडिओ शेअर करायचा राहिलेला होता. तर लोकेशन हे पुण्यातलं खूप छान आहे, मंदिर मस्त आहे. जसं अयोध्यातलं रामलल्लाचं मंदिर आहे जसं बांधकाम आहे त्याच पद्धतीने हे स्वामीनारायणचं मंदिर आहे, बांधकाम पण तसंच आहे, खूप छान आहे. बाहेरून तुम्ही बघू शकता. जे इथं पुण्यातले आसपासचे लोक आहेत ज्यांना कुणाला माहीत नाही तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. खूप छान मंदिर आहे, पाहण्यासारखं आहे.
ज्यांना कुणा जायचं आहे त्यांनी ते अवश्य जा. मस्त आहे, पाहण्यासारखं आहे. लहान मुलांनासुद्धा घेऊन तिथं आपण जाऊ शकतो. संध्याकाळचं टायमिंग आहे 4 वाजता हे मंदिर उघडलं जातं. आम्ही 3:30 पावणे 4च्या दरम्यान गेलो होतो. 4 वाजेपर्यंत थोडा वेळ थांबावं लागलं. 4 वाजता दर्शन वगैरे घेतलं आणि 4:30ला रिटर्न निघालो होतो. मंदिरचं हे लोकेशन, आसपासचा परिसर पाहिला, म्हणजे त्यासाठीच आम्ही गेलेलो होतो. कुठे आहे मंदिर काय नाही. मी सुद्धा या मंदिरात पहिल्यांदा गेली होती. हे मंदिर बांधकाम मला वाटते 2017मध्ये झालेलं आहे. आमच्या आजूबाजूच्या आसपासचे लोक शेजारचे गेलेले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जाता येता तर तिथे एक छान असं मंदिर आहे स्वामीनारायणचं, तिथे अवश्य तुम्ही भेट द्या. तर आम्ही गेलो होतो. तर तुम्हालाही जरी ज्यांना कोणाला माहिती नाही आहे तर कात्रजला जाताना नर्रे गावात लागतं बघा हे. तर स्वामीनारायण मंदिर म्हणून तुम्ही सर्च केलं यूट्यूबला किंवा मॅपवर तरी तुम्हाला ते त्याचा ॲड्रेस व्यवस्थित मिळून जाईल. तर इकडे बघा मंदिरामध्ये ना ह्या विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, त्याचबरोबर आपले शंकर पार्वती, स्वामीनारायण म्हणजे भगवान विष्णू, राधाकृष्ण, म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या मूर्त्या मस्त आहे. बघू शकता तुम्ही. तर तरी तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. राम लक्ष्मण, राम सीता, असं सगळ्या प्रकारच्या मूर्ती व्यवस्थित, अगदी बांधकाम म्हणजे सेम तसंच आहे जसं आपण टी व्हीमध्ये रामलल्लाचं बांधकाम पाहिलं त्याच पद्धतीने हे बांधकाम आहे. आणि सगळ्या देवांच्या मूर्त्या व्यवस्थित अशा छान डेकोरेट करून ठेवलेल्या आहेत. तर मला आवडलं हे मंदिर. म्हटलं चला म्हणजे कुणाला उपयोगी पडू शकतो. इथे तुम्ही जाऊ शकता, पुण्यातले आसपासचे लोक. तर चला मग ताईनो, असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.